नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 13 एप्रिल आणि 13 एप्रिलचे महत्वाचे आपण 12 प्रश्न पाहत आहोत. कोणतीही परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. मित्रांनो, आपण दररोज सकाळी 6:30 वाजता 12 प्रश्न घेऊन येत असतो. कोणत्याही स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असा आपण हा चॅनल सुरू केला आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. ठीक आहे मित्र हो, पाहूया आपण. सुरुवात करूया आजचे महत्वाचे प्रश्न. कालचा प्रश्न होता, ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा 2026 चा विकली पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर उत्तर आहे बुरखा सुब्बा आणि परवीन शेख यांना मिळालेला आहे. ठीक आहे. पुढे आजचा पहिला प्रश्न. खालील कोणत्या तरुण भारतीय शास्त्रज्ञाला अमेरिकन युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड प्रदान करण्यात आला? तर उत्तर आहे शेखर सुमन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अमेरिकन युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड शेखर सुमन यांना मिळालेला आहे. ठीक आहे. काही डिटेल पुरस्कार पाहूया. आसामचे डॉक्टर अतनू नाथ यांना ब्रेक थ्रो प्राइज इन फंडामेंटल फिजिक्स 2026 मिळाला. भारतीय चित्रकार आनंद आर के सुप्रिया शर्मा यांच्यासह पुलित्झर पुरस्कार प्राइज मिळाला. एन चंद्रबाबू नायडू यांना बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 प्रदान झाला. युनेस्को है ना, गुलिरमो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज 26 सुदानी पत्रकार संघटनेला भेटला. 13वा सूरजोत्सना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सुमित्रा गुहा आणि पंडित लक्ष्मण कृष्णराव पंडित यांना मिळाला. ठीक आहे. नेक्स्ट, जिगोनपल्ली संतोष कुमार यांना ग्लोबल ग्रीन आयकॉन अवॉर्ड मिळाला. WWF नॅशनल अवॉर्ड सर्व्हिस अलीम युसुफ यांना मिळाला. प्रोफेसर MS स्वामीनाथन अवॉर्ड सर्व्हिस डॉक्टर CH श्रीनिवास राव यांना प्रदान करण्यात आलेला आहे. काही इतर आहेत अजून. 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कैलास सत्यार्थी यांना प्रदान. जनपद अवॉर्ड वरयामुत्तू. KISS ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 25 नीता अंबानी. आदित्य धर यांना चेतक स्क्रीन अवॉर्ड 26 मध्ये सर्वोच्च दिग्दर्शक पुरस्कार जिंकला. आणि अरुंधती राय यांना नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड 26 प्रदान. आत्मचरित्र मदर मेरी कम्स टू मी. अबेल प्राइज ग्रीट फल्टिंग्स यांना मिळाला. तेलंगणाचे सांस्कृतिक मंत्री जुपली कृष्णराव यांना प्रतिष्ठित भव्य पुरस्कार आणि संगीत कलानिधी पुरस्कार जयंती कुमारेश यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न. नुकत्याच जाहीर झालेल्या ICC एकदिवसीय संघ क्रमवारीत अव्वल स्थान कोण आहे? तर ऑब्विसली भारत हा अव्वल स्थानी आहे. भारताचा क्रमांक पहिला आहे, न्यूझीलंड दुसरा आहे आणि ऑस्ट्रेलिया कितवा आहे? तिसरा आहे. ठीक आहे. आपल्या भारताचा ICC क्रमांक कितवा क्रमांक झाला? तर पहिला क्रमांक आहे, लक्षात असू दे. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन तिसरा. सय्यद अभियानाचा शुभारंभ कोणत्या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे ICAR आणि ICMR यांच्या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू करण्यात आलेला आहे. बघूया आपण. सय्यद अभियान सायन्स एक्सलन्स फॉर हेल्थ ऍग्रिकल्चर ट्रान्सफॉर्मेशन. मराठी अर्थ कृषी परिवर्तनाद्वारे आरोग्यासाठी वैज्ञानिक उत्कृष्टता. सुरुवात झाली अभियानाची 11 मे 26 रोजी. संयुक्तपणे राबवणारी संस्था इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. उद्दिष्ट कृषी आणि आरोग्य या दोन क्षेत्रांना एकत्र जोडून नागरिकांना पौष्टिक, सुरक्षित, आरोग्यदायी आहार उपलब्ध करून देणे त्याचा मागचा उद्देश आहे. आणि कुपोषण मुक्त निरोगी भारत निर्माण करणे. आता या अभियानाचे उद्दिष्ट काय? पौष्टिक अन्न उत्पादनाला प्रोत्साहन, कुपोषण जीवनशैलीजन्य आजार कमी करणे, शेतकरी आरोग्य क्षेत्रामध्ये समन्वय वाढवणे, वैज्ञानिक संशोधनाद्वारे आरोग्यदायी शेतीला चालना आणि मिलटेस सेंद्रिय शेती पोषणमुक्त पिकावर भर देणे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय. चौथा प्रश्न. फुकेत येथे झालेल्या ADT प्लेयर्स चॅम्पियनशिप मध्ये आपले पहिले विजेतेपद कोणत्या भारतीय गोल्फपटूने पटकावले? तर उत्तर आहे पुष्कराज सिंग गिल यांनी पटकावलेलं आहे. पुढे पाचवा प्रश्न. खालील कोणत्या देशात जगातील पहिली स्मार्ट बेट देखरेख प्रणाली सुरू करण्यात आली आहे? मित्र हो, पहिली विचारली आहे स्मार्ट बेट, तर उत्तर आहे इक्विडोर देशाने सुरू केलेली आहे. कोण? इक्विडोर देशाने सुरू केलेली आहे. ठीक आहे. जगातील पहिल्या काय बघूया.
ठीक आहे. अल्बेनिया भ्रष्टाचार विरुद्ध लढण्यासाठी डिला नाव जगातील पहिली एआय निर्मित मंत्री नियुक्त केली. मलेशिया राईट बँक नावाची जगातील पहिली एआय सक्षम बँक सुरू. तुवालू हवामान बदलामुळे जगातील पहिल्या नियोजित स्थलांतरित योजनेअंतर्गत लोकसंख्येचे स्थलांतर करत आहे. स्वित्झर्लंड येथील शास्त्रज्ञांनी नवजात व लहान मुलांसाठी भारतीय पहिले मलेरियाचे औषध विकसित केले. रशिया अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला अधिकृत मान देणारा पहिला देश ठरला. चीन जगातील पहिली नॉन बायनरी चिप सादर केली. अमेरिका जगातील पहिला सिलिकॉन संगणक विकसित करण्यात. अमेरिका जगातील पहिले मानव मूत्राशय प्रत्यारोपण करण्यात आले. अमेरिका हेवन 1 नावाचे जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक विकसित केले जात आहे. आणि अमेरिका ओमानच्या विमानतळात जगातील पहिली WY-57 सेवा सुरू. पुढे 6वा प्रश्न आपण पाहतोय. मे 26 मध्ये अर्जेंटिनाचा फॅस्टिनो ओरो हा इतिहासातील सर्वात दुसरा तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला. म्हणजे यंदाचा पाहायला गेलं तर फॅस्टिनो ओरो हा इतिहासातील सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला. पण इतिहासातील सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण आहे? म्हणजे इतिहासातील सर्वात तरुण. आता बघा, हा त्याच्यापेक्षा मोठ्या वयाने पण सर्वात लहान म्हटलं म्हणजे तरुण झाला. तर उत्तर आहे अभिमन्यू मिश्रा. काय उत्तर आहे? अभिमन्यू मिश्रा. यांचं अभिमन्यू हे भारतीय नाहीत, पण भारतीय हे आहेत, म्हणजे रशियात राहतात ते. आणि फॅस्टिनो ओरो त्यांच्यापेक्षा हा जास्त वयाचा आहे. पॉइंट क्लिअर करा. सर्वात तरुण म्हटलं तर अजूनही आताही सुद्धा अभिमन्यू मिश्रा आहेत. आणि दुसऱ्या क्रमांक म्हटलं तर अर्जेंटिनाचे फॅस्टिनो ओरो आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, 2 पॉइंट क्लिअर करा. डिटेल पाहूया तरी आपण. अभिमन्यू मूळचे रशिया नाही, अमेरिकेचे आहेत ते. 30 जून 21 रोजी ग्रँडमास्टर किताब मिळवला. वय फक्त 12 वर्ष 4 महिने 25 दिवस होते. आणि आता फॅस्टिनो जो आहे ओरो अर्जेंटिनाचा आहे, 12 वर्ष 6 महिने 26 दिवस. दोघात फरक आहे, लक्षात ठेवा. यांनी रशियाच्या सेगेई कारिकिन यांचा विक्रम मोडला. ठीक आहे. अभिमन्यू आता सर्वात लहान वयाने. ठीक आहे, ओके. आणि फॅस्टिनो ओरो तो सेकंड नंबरला आहे. ग्रँडमास्टर किताब देणारी संस्था फाईड वर्ल्ड चेस फेडरेशन. फाईडचं मुख्यालय लॉझॉन, स्वित्झर्लंड. स्थापना 1924. पुढे 7वा प्रश्न. भारताचे सीडीएस संरक्षण प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर उत्तर आहे NS राजा सुब्रमणी यांची निवड झालेली आहे. काही इतर पाहूया. नौदल प्रमुख कृष्ण स्वामीनाथन, CBFC अध्यक्ष शशी शेखर वेम्पती, हलचे CMD रवी के, DMIL चे CEO संजय जामवार, माहिती प्रसारण मंत्रालय सचिव चंचल कुमार, नीती आयोग CEO निधी चिब्बर, NCBC चे अध्यक्ष स्वाधवी निरंजन ज्योती, DGCA चे प्रमुख विक्रम यादव, सेबीचे पूर्ण सदस्य कोंपाला वेंकट रमन्ना मूर्ती, केंद्रीय दक्षता आयुक्त प्रवीण वैशिष्ट, गेट्स फाउंडेशन इंडिया डायरेक्टर अर्चना व्यास, प्रेस क्लब इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष संगीता बारुआ, माहिती आयुक्त मुख्य राजकुमार गोयल, CBIS अध्यक्ष विवेक चतुर्वेदी, FSSAI चे CEO रणजित पुनानी, भारतीय बॉक्सिंग महासंघ अध्यक्ष अजय सिंग, उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनिश दयाल सिंग, SSB चे महासंचालक संजय सिंघल. पुढे 8वा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वस्तूची खरेदी 1 वर्ष टाळण्याचे आवाहन केले होते? तर उत्तर आहे सोन्याचे. त्यांनी काय केले? खरेदी करू नका 1 वर्षभर असं सांगितलेलं आहे. टोटल 7 पार्ट सांगितले, तेही आपण पाहूया. मोदींचे 7 आव्हान. नंबर, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य, इंधन बचत, प्रदूषण कमी करण्यासाठी आव्हान. 1 वर्ष सोने खरेदी टाळा, आयात कमी करून परकीय चलनाची बचत. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, ऊर्जा बचत, आयात खर्च कमी. स्वयंपाकाच्या तेलाचा वापर कमी करा, खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी करणे. रासायनिक खतावर अवलंबित्व कमी करणे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, स्वदेशीचा स्वीकार करा. देशांतर्गत उद्योग व उत्पादन चालना, 1 वर्ष परदेश प्रवास टाळा. आणि परकीय चलन बचत, आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन. पुढे 9वा प्रश्न. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 25 अंतर्गत महाराष्ट्रातील किती ग्रामपंचायतीची निवड झाली आहे? तर उत्तर आहे 4 ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. डिटेल पाहूया आपण. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 संपूर्ण माहिती. केंद्रीय पंचायत राज मंत्रालय यांनी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर केले. पुरस्काराचा उद्देश देशातील ग्रामपंचायतींना शाश्वत विकास उद्दिष्ट
प्रभावीपणे बनवण्यासाठी प्रोत्साहन देणे हा महत्वाचे मुद्दे. पुरस्कार जाहीर करणारे मंत्रालय केंद्रीय पंचायत राज मंत्रालय. पुरस्काराचा उद्देश ग्रामपंचायतीच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव. विशेष बाब देशातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 42 पंचायतीची निवड करण्यात आली. महाराष्ट्राची कामगिरी 4 ग्रामपंचायत निवड 3 जूनला पुरस्कार देणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्यावर आपण डिटेल घेऊया. पुढे 10वा प्रश्न. 25-26 हंगामात लाल लिगा विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? ठीक आहे, प्रश्न असे विचारले आपल्याला, ला लिगा विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? ठीक आहे, विजेतेपद कोणी पटकवलेत आपल्याला प्रश्न विचारलाय. तर पाहायला गेलं तर उत्तर आहे बार्सिलोना यांनी जिंकलेलं आहे. FC बार्सिलोना 29वी ला लीग विजेतेपद. FC बार्सिलोना संघाने 25-26 हंगामातील ला लिगा 29वे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात रिअल माद्रिदचा पराभव केला. प्रशिक्षक हान्सी फ्लिक. बार्सिलोनाचे युवा स्टार लेमिनी यामल आणि स्पर्धा स्पेनची प्रमुख फुटबॉल लीग ला लीग आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय 11वा प्रश्न. 11 मे 26 रोजी कोणत्या मंदिराच्या पुनर्बांधणीला लोक अर्पणेला 75 वर्ष पूर्ण झाली? तो उत्तर आहे सोमनाथ मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. इन डिटेल पाहूया आपण. सोमनाथ मंदिर पुनर्बांधणी महत्वाची माहिती. गुजरातमधील पवित्र सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या लोकार्पणाला 11 मे 26 रोजी 75 वर्ष पूर्ण. ते 8 ते 11 मे 2026 दरम्यान सोमनाथ स्वाभिमान पर्व अमृत उत्सव आयोजित करण्यात आला. सोमनाथ मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. हे मंदिर गुजरात राज्यातील गीर सोमनाथ जिल्ह्यातील प्रभास पाटण येथे अरबी समुद्र किनारी दरम्यान स्थित आहे. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभ पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा संकल्प केला. मंदिराचे लोकार्पण 11 मे 1951 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले होते. पुढे 12वा प्रश्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एन रंगास्वामी यांना पुदुचेरीच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त केली असून ते कितव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत? तर पाहायला गेलं ते 5व्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. ओके, ठीक आहे. एन रंगास्वामी अखिल भारतीय एन आर काँग्रेस पक्षाचे आहेत. एन रंगास्वामी सलग 5व्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. पुदुचेरी विधानसभेत 30 जागा आहेत. किती? 30 जागा आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ठीक आहे. अखिल भारतीय एन आर काँग्रेस 12 जागा, भाजपला 4 जागा, द्रविड मुनेत्र कळम 5 जागा आणि राष्ट्रीय काँग्रेसला 1 जागा, तमिलगा बेल्त्री कळगम 2 जागा, लक्षात ठेवा. ठीक आहे, टीव्ही की पार्टी. पुढे आजचा प्रश्न. भारताची युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस प्रणाली स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश कोणता? त्रिनिदाद आणि टोबॅगो, बार्बाडोस, जेविका यापैकी नाही. आपल्याला कमेंट मध्ये सांगायचं आहे उत्तर काय असू शकतं. ठीक आहे मित्र, आज आपण इथे थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.